इथे एक फारच सुंदर आर्टिस्ट आहे. तिला आम्ही थीम देतो आणि ती त्या काचेच्या तुकड्यांनी एक सबंध मोझेक बनवते. आणि ह्या वेळचा थीम आमचा सिल्वर पण होता, गोल्ड पण होता, लाल पण होता, फुलं पण होती आणि ती पॉन्सेटीची फुलं पण तिने त्याच्यात बनवली आहेत. हो, तुमचं म्हणणं खरं आहे. हा एक एक विशेष प्रकार आम्ही करतो आहे ह्या वर्षी खास करून. कारण की जसे जसे आर्टिस्ट मिळतात किंवा जसे जसे आर्टिझन्स मिळतात त्याच्यावरती आमचं बरंचसं अवलंबून असतं. आपल्याला अनेक कल्पना असू शकतात, परंतु त्या प्रत्येक कल्पनेमधनं काहीतरी वस्तू बनेल हे हे काही खरं नाही. कारण की त्याच्यासाठी बनवणारा हवा. टॉपिकल किंवा सीझनल वस्तू करत नाही. कारण की काय आहे की कित्येक वेळा ते क्रिसमसची हॉली किंवा क्रिसमस फादर हे अशा सगळ्या ज्या गोष्टी असतात त्याच्यामध्ये आम्ही जात नाही. आम्ही अशा गोष्टी करतो ज्या सीझनल पण असू शकतात आणि त्या वर्षभर पण चालू शकतात. कारण की ते करणं परवडत नाही कामधंद्यामध्ये. लिमिटेड करतो आणि मग लोकांना जर का त्याचं आवडलं तर त्याची आम्ही रिपीट करतो ते. विविध प्रांतातल्या उत्तमोत्तम वस्तूंची खरेदी करायला सीएसी हे एक अप्रतिम ठिकाण आहे. भारतभरातल्या कारागिरांचं हस्तकौशल्य तुम्हाला इथं एकाच छपरात मिळेल. नवीन वर्षानंतरही संक्रांतीला एक अप्रतिम योजना इथं राबवण्यात येते. दिवाळीचं पुष्कळ करतो तेव्हा दिवे, जरीच्या वस्तू, रंग वेगवेगळ्या प्रकारचे. आता 14 जानेवारीला आम्ही सबंध संक्रांतीच्या पतंगावरती एक थीम केलेली आहे. सगळं मग टेबल मॅट्स येतील, नॅपकिन्स होतील, मग कुशन कवर्स केले आहेत, पडदे केले आहेत, ज्याच्यावरती सगळे पतंग आहेत. मग एक आमचे वारळीचं काम करणारे जे त्यांना आम्ही थोडंसं पूर्ण वारळी न करता त्यांची कला घेऊन त्यांनी आमच्यासाठी सॅम्पल्स केलेत. मग त्यांच्या सगळ्या लाकडाच्या वस्तू ज्या आहेत, टेबल्स आहेत, त्याच्या सगळीकडे आम्ही पतंगच करतो आहे. म्हणजे एक जो विसरून गेलेला सण होता असं मला वाटतं. नुसतं तिळगुळ घ्या आणि गोड बोला, त्याच्याविषयी तिळगुळ घ्या, आणखीन वस्तू पण घ्या. सुंदर सुंदर वस्तू बनवल्या आहेत आणि खरोखरच यावर्षी अगदीच आम्ही त्याच्यावरती पुष्कळ पूर्णपणे लक्ष देऊन अनेक रंग, त्याचे 4 रंग आम्ही नक्की केले आहेत. एक गुलाबी, एक भगवा, एक हिरवा आणि एक निळा, असे हे 4 रंग घेऊन आम्ही त्याच्यावरती एक सबंध थीम करून यावर्षी करतो आहोत. आजचा मानसीचा सल्ला अँटीऑक्सिडंट विषय. थोडक्यात सांगायचं झालं तर वृद्धपणा रोखण्यासाठी आणि निरोगी शरीरासाठी शरीराला गरज असते ती अँटीऑक्सिडंट या घटकाची. ताजी फळं, ताज्या भाज्या आणि पालेभाज्या यामध्ये अँटीऑक्सिडंट्स भरपूर असतात. क जीवनसत्व, ई जीवनसत्व आणि बीटा कॅरोटीन हे प्राथमिक अँटीऑक्सिडंट्स आहेत. संत्र, मोसंब, लिंबू, आवळा यामध्ये क जीवनसत्व, तर बीटा कॅरोटीन हे जीवनसत्व मिळतं गाजरामधून. तसंच गव्हाचा कोंडा, सुका मेवा आणि व्हेजिटेबल ऑइल यामधून मिळतं ई जीवनसत्व. आता उद्या भेटूया. नमस्कार.